तर प्रथमचा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आणलंय गुढीपाडव्यावर एकदम छान डार्क आणि लाईट थीम ट्युटोरियल. सेम डिझाईन आहे पण नक्कीच एकच डिझाईन दोन थीम मध्ये कशी केली जात्या, डार्क आणि लाईट थीम मध्ये कोणता कलर कसा यूज करायचा हे परमेश्वर कृपेनं आज आपण आपल्या आजच्या ट्युटोरियलमध्ये शिकवलं गेलेलं आहे. बेसिक टू ॲडव्हान्स आजचं ट्युटोरियल बघा. एकदम डीपमध्ये सगळ्या गोष्टी स्टेप वाईज लेअर वाईज संपूर्ण ॲडअप करून सांगितल्या गेलेल्या आहेत फोटोशॉपमध्ये. याचीच आपण फ्री PLP फाईल पण दिल्या, नक्कीच पिक्सल लॅबमध्ये चेक करू शकताय. जे मोबाईल एडिटर आहे त्यांनी नक्कीच खास करून जी आपली PhD फाईल आहे ती फोटोपियाला ओपन करून चेक करा लेअर वाईज कसा काय आपला सिक्वेन्स आहे किंवा काय इफेक्ट्स आहेत ते. बाकी सेपरेट मटेरियल पण दिले जेणेकरून कोरलला असेल किंवा इतर पिक्सार्टला जर तुम्ही डिझाईन करणार असेल तर तिथेही चांगल्या प्रकारे करू शकताय. बाकी राहिला विषय पाहून आपल्या क्लासचा, तर येत्या 21 तारखेपासून आपलं दोन्ही ऑफलाईन फोटोशॉपचं आणि ऑनलाईन फोटोशॉपचं बॅच चालू होणार आहे. लास्टची काहीच ॲडमिशन शिल्लक राहिल्यात आणि दिवसही लवकरच आपला आता पूर्ण होणार आहेत. 21 तारीख लवकरच येणार आहे, 2-3 दिवस राहिल्यात. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर कृपया ॲडमिशन डन करा. एकदा सीट बुक झालं की एक्स्ट्रा ॲडमिशन घेतलं जात नाही. आणि भरपूर आत्तापर्यंतच्या बॅचेसला प्रेम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. असंच प्रेम सदैव कायम राहो. तर आपली जी काही फोटोशॉपची बॅच आहे ही 22-23 दिवसांची असत्या. हा आपला रोज 7 ते 8:30 1.5 तास प्लस संध्याकाळी क्लास राहील. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल. यासोबत तुम्हाला 65 GB डाटा मटेरियल भेटेल. 3 सॉफ्टवेअर आपल्याकडनं भेटतील, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर, फिल्मोरा, प्लस तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि सर्टिफिकेटही आपल्या क्लासचं भेटेल. यामध्ये फोटोशॉप जे मेन सॉफ्टवेअर आहे ते पहिलं 5-7 दिवस बेसिक ते ॲडव्हान्स शिकून त्यात ऑल टाईप सगळ्या डिझाईन कव्हर केल्या जातील. ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी. ह्याची फी 3600 रुपये आहे आणि याचं ड्युरेशन आहे 22-23 दिवस. राहिला विषय आता आपल्या ऑफलाईन बॅच आहे, तर ऑफलाईन बॅच आपली 30 दिवस प्लस असत्या. हा आपला ऑफलाईन प्रॉपर सांगली येथे क्लास आहे. सांगली स्टँडजवळ कोंडुस्कर टॅव्हलिनच्या बरोबर समोर कोल्हापूर सांगली हायवे रोडचं आपलं ऑफिस आहे. नक्कीच उत्तम राहायची सोय आणि जेवणाची 2 टाईमची सोय केली जाईल. म्हणजेच 2 टाईमचं जेवण आणि राहण्याचं आणि 30 दिवसांचं प्रॉपर संपूर्ण क्लासचं हा टोटल खर्च जातोय 17,000. जे कोण राहायला येणार आहे त्यांचं. बाकी जे लोकलचे त्यांच्यासाठी ओनली क्लासची फी 10,000 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 30 दिवसांचा क्लास भेटेल. रोज 10 वाजता क्लास राहील, 1.5 तास शिकवलं जाईल, 1 तास प्लस प्रॅक्टिस, रोज 2.5 ते 3 तास प्लस आपला क्लास राहील. प्रॅक्टिससाठी एक्स्ट्रा वेळ दिला जाईल तुम्हाला. याचंही डेलीचं रेकॉर्डिंग भेटेल. यामध्येही तुम्हाला 100 GB प्लस डाटा मटेरियल भेटेल, प्लस फ्रेम स्वरूपातील सर्टिफिकेट भेटेल, तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि 3 सॉफ्टवेअर यामध्ये भेटतील. यामध्ये फोटोशॉप बेसिक त्याळवण शिकून ह्यातही ऑल टाईप सगळ्या डिझाईन आहेत. याचं ड्युरेशन जास्त आहे त्यामुळे जरा जास्त गोष्टी आपल्या कव्हर होतील चांगल्या ॲडव्हान्स लेवलला. त्याचबरोबर ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये काही गोष्टी आहेत, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी आहे. तुम्हाला फीचं स्ट्रक्चर कळालंच, 10,000 जे लोकलचे आहेत त्यांना, बाकी जे राहायला येणार आहेत त्यांचं 17,000. तर नक्कीच वर तुम्हाला नंबर सर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकताय. फक्त आणि फक्त ज्यांच्याकडे मोबाईल अवेलेबल आहे ते नक्कीच मोबाईलचा क्लास करा, एकदम बेस्ट आहे. हा आपला 25 दिवसांचा क्लास आहे. ऑलरेडी हा आपला क्लास झाला आहे. हा रेकॉर्डेड स्वरूपात भेटतोय, व्हिडिओ बघून शिकायचा आहे. यामध्ये एक व्हिडिओ 1.5 तासाचा असा, ज्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग सगळं शिकवलंय. यामध्ये सर्टिफिकेट, तुमच्या नावाची कॅलिग्राफी, ॲप्स, मटेरियल ते सगळं भेटेल. फोटोपिया, ॲडव्हान्स लेवलचं, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगचे काय ॲप्लिकेशन्स आहेत, काय एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, असं भरपूर डीपमध्ये शिकवले. 1500 रुपयाचा क्लास आहे. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी वर तुम्हाला नंबर सेल कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. धन्यवाद ऐकून घेतला त्याबद्दल. तर चला तर फायनल जातात आम्हाला आपल्या फोटोशॉपमध्ये बेसिक ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी स्टेप वाईज बघायला. तर आता आपण आलो आपल्या फोटोशॉपमध्ये पहिल्यांदा आपण साईज घेऊयात आणि बेसिक ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप आपल्या सगळ्या गोष्टी ॲडअप करत जाऊयात. फाईल न्यू, इथं 3x4 आणि 830 रिझोल्युशन घ्यायचं बघा. आलेले इंचेस करा, 3x4 830 रिझोल्युशन, कारण का टोटल जाते आपली 10,000च्या आसपास पिक्सलची, त्यामुळं. तरी आपली साईज आली. इथं आता आपण पहिल्यांदा लाईट डिझाईन करण्याचा प्रयत्न करूयात. या पहिला आपण केलंय लाईट थीममधलं बॅकग्राऊंड. आता ही लाईट थीममधलं बॅकग्राऊंड सियान कलरचं आपण घेतलंय. आता ही सियान कलरचं का घेतलंय याचं कारण तुम्हाला सांगतो. जी का आपल्या गुढीचा कलर आहे तो आपला भगवा किंवा ऑरेंज आंबा कलर आहे. त्यामुळं जर तुम्ही कलर व्हील चेक केला, कलर थेअरीचा दृष्टिकोनातून बघायला गेलं तर प्रॉपर हा कलर ऑपोजिटला पडतोय
ब्ल्यू असेल किंवा सियान असेल ह्या थीममध्ये, त्यामुळे हा कलर घेतला गेलेला आहे. तर नक्कीच या थीममध्ये आपण हा एक प्रकारे पडद्याचा भाग दाखवला आहे, त्यामुळं जो काय पाठीमागचा भाग आहे तो आपण पहिल्यांदा ॲड केला. त्यानंतर आपली ही विंडो थीम बघू शकताय. त्यानंतर फाईल, प्लेस सिमडेड. पुढचा आहे आपला गुढीचा भाग. गुढी आपल्या आतनं बाहेर आल्या अशी थीम दाखवायची आहे, त्यामुळे ती आपण अशी सेटअप केलेली आहे. प्रॉपर इथं एक प्रकारे ब्रश मारला आहे किंवा मास्क मारला आहे तुम्ही म्हणू शकताय. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे आपला हा एक प्रकारे स्ट्रोक टेक्स्ट इफेक्ट मारला आहे, पण आता इथं जरा काही गोष्टी दिसतात यावर आपल्या टेक्स्टच्या पुढच्या गोष्टी रिप्लेस झालेल्या आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. या बघूयात. तर या अशा रिप्लेस झाल्यात प्रॉपर लेवलला. यामध्ये आपल्या काही गोष्टी ॲडअप झाल्यात त्या पण आपण बघूयात नक्कीच. म्हणजे एक प्रकारे यामध्ये आपण रेषा जे आहे काय लाईन आपला जो काही इथनं म्हणू शकता तुम्ही इलिप्स असेल किंवा रेक्टँगल थीम असेल तर तो ॲडअप केलेला आहे ओढून. त्यानंतर पुढील गोष्ट आहे ती म्हणजे खालची आपल्या शेपचा भाग आपण ॲडअप केला आहे, त्यामध्येही शुभेच्छा तीन दिलेल्या आहेत आपल्या, तो भाग आहे. सिम्पल बट स्वीट करण्याचा प्रयत्न केला आहे, काही हेवी ओव्हर केलेला नाही आहे. वरच्या डायलॉगचा भाग तुम्ही चेंज करू शकता. डायलॉग आपला ChatGPT वरून घेऊ शकता. अतिशय सुंदर बेस्ट थीम आहे. डायलॉगचा कलर बघू शकता ह्यावरचाच आपण उचलून ठेवला जेणेकरून अतिशय सुंदर दिसते. ब्लॅक ठेवा, आपला ऑरेंज कलर ठेवा किंवा हा ठेवा, बेस्ट आहे. त्यानंतर पुढील गोष्ट आहे ती म्हणजे आता खालच्या आपल्या शुभेच्छुकचा भाग एक आपण सर्क्युलर भाग ॲड केला आहे. त्यानंतर आपला हा इमेज आपला ॲड केला, जरा छोटाच ठेवला आहे बघा, तुमच्या पद्धतीनं तुम्ही सेटअप करा. त्यानंतर आपल्या नावाचा भाग हा ब्लॅकिश थीम ठेवला आहे आपण प्रॉपर. त्यानंतर शुभेच्छुकचा भाग वरचा. त्यानंतर आपलं पूर्ण नाव जरा फ्लॅग थीम घेतल्या आणि आपला कडाचा जो काय आपला भाग आहे शेपचा तर तो आपण इथं ॲडअप केला आहे. नक्कीच बघू शकता तुम्हाला ओव्हरऑल डिझाईन कळाली असावी. त्यानंतर आता पुढचा भाग आहे आपला तो म्हणजे डार्क डिझाईनचा. त्यासाठी आपण सेमच साईज घेऊया 3x4 830 रिझोल्युशन, उभं ओरिएंटेशन, इंचेस सेक्शन, फाईल, प्लेस इमडेड. एक असं अबस्ट्रॅक्ट असं सुंदर असं बॅकग्राऊंड आपण देवाच्या कृपेने ॲडअप केलं आहे, नक्कीच चेक करा. त्यानंतर आता ह्यामध्ये तीच प्रोसेस, कारण का सेमच डिझाईन आहे, फक्त थीम आणि टोन चेंज केला आहे, त्यामुळं तुम्हाला कळालं असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे काय, इथं आपण स्ट्रोक टेक्स्ट इफेक्टचा भाग यूज केला आहे. जसा येता आपण जरा गुढीचा भाग घेऊयात, जरा बॅकला टाकूयात, डन. त्यानंतर ह्यामध्ये आपला जो काय अतिशय सुंदर गोल्डन आणि सिल्वर कसा केला हे संपूर्ण प्रॉपर अँड परफेक्ट लेवलला तुम्ही जो टिप फाईल ॲड करशीला मोबाईलमध्ये घ्या किंवा फोटोशॉपमध्ये घ्या, त्यात सगळं बेसिक टाळावून समजून सांगितलं आहे. म्हणजे प्रॉपर कसा हा टेक्स्ट इफेक्ट काय, म्हणजे एक प्रकारे समजून सांगितलं म्हणण्यापेक्षा त्या ग्रुपला तो ऑलरेडी ॲड केलेला आहे, नक्की स्ट्रोक किती आहे काय आहे त्या तो फक्त कॉपी पेस्ट तुम्ही कोणत्याही टेक्स्टला मारला की तो बसून जातो. चेक करून घ्या फक्त टिप फाईल. या थीममध्ये आपण इथं शेप्स ॲड केलं. फक्त माझं काय मत होतं, जरा उगाच वरच्या थीमला आपला पिवळा टोन ॲड असा अजून नेक्स्ट लेवल गेला असं, पण असो व्हाईट थीम पण छान दिसते. इथं पण आपला खालचा जो काय आपला भाग आहे तो शेपचा आपण ॲडअप केलेला आहे. इथं शुभेच्छांचा भाग, आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा. वरचा आपला डायलॉगचा भाग कसा व्हाईट ठेवला आहे बघा, तुम्ही पिवळा पण ठेवू शकता, अजून छान दिसू शकतोय, आपल्यावर आहे. कलर उठून दिसणारा ठेवा हीच एक विनंती. बाकी इथं सर्क्युलर भाग आणि आपला इमेज, आपले डिटेल्स. जिथं आपला व्हाईट ठेवला तिथं ब्लॅक ठेवला. व्हाईट आणि ब्लॅक कलर हे न्यूट्रल कलर आहेत, त्यामुळे ते कुठेही आरामात चालून जातात बघा. शुभेच्छुक प्रथमेश पाटील आणि आपलं फ्लॅग सेक्शन आणि आपला जो का राहिलेला भाग आहे वॉटर कलरचा. एक प्रकारे वॉटर कलर म्हणण्यापेक्षा एक ॲबस्ट्रॅक्ट वॉटर कलर थीमचं स्ट्रोक आहेत, म्हणजे एकदम बारीक आहेत त्यामुळे. तर या थीममध्ये बघू शकताय अतिशय सुंदर आणि बेस्ट अशी आपली डार्क थीम. मला जरा डार्क थीम पर्सनली आवडल्या, कारण का जरा एक प्रकारे गोल्डन सिल्वर टेक्स्ट इफेक्ट जरा नेक्स्ट लेवल होते. बाकी लाईट थीम पण बेस्ट आहे, असं काही नाही. नक्कीच तुम्हाला कोणती आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाकी क्लासचाही विचार करा, जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका. खास करून ज्यांच्या आत्ता 10वी झाल्या, म्हणजे एक प्रकारे आता आज 18 तारीख आहे, शेवटचा पेपर आहे. शुभेच्छा खूप खूप सर्वांना. चांगलं पेपर गेला असतील, काय अडचण नाही. बाकी
पुढील वाटचालीस नक्कीच काहीतरी युनिक करायचं असेल तर नक्कीच क्लास करू शकताय, स्किल वाढवू शकताय. परमेश्वर कृपेनं जेवढ्या काही गोष्टी नवीन शिकता येतील तेवढ्या आपण शिकूयात. चला भेटू लवकरच आपण एकदम पुन्हा ह्याच आपल्या चॅनेलवर. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लॉयल टेक प्रेम. बाय. धन्यवाद.